नसेल आम्ही 36 40 तास पाणी द्यायचो आणि ते पाणी अक्षरशः पावसासारखं व्हायचं। नंतर जे बसवल्यानंतर साधारण त्याचं जे आम्ही वॉटर कॅपॅसिटी होल्डिंग कॅपॅसिटी सगळं चेक केलं तर आमच्या बागेला फक्त 5 तासाची पाण्याची गरज होती। नमस्कार, मी मिलिंद निवृत्ती मानकर, राहणार मखमलाबाद, तालुका जिल्हा नाशिक इथून बोलतोय। साधारण मे 2022 मध्ये मी मोबाईलवर किंवा शेतकऱ्यांकडून असं ऐकलं होतं का फायलोचं डिव्हाइसेस बसवायचं। मग मी ते बसवल्यानंतर साधारण 15 दिवसांनी काम चालू करायला सुरुवात झाली त्याची। मग नंतर बसवल्यानंतर आम्ही पूर्वी पाटाला, आमच्या उन्हाळ्यामध्ये पाटाला पाणी यायचं। पाणी आल्यानंतर आम्ही पाणी असं डायरेक्ट, आमच्याकडे लाईट काही जात नसेल, आम्ही 36 40 तास पाणी द्यायचो आणि ते पाणी अक्षरशः पावसासारखं व्हायचं। नंतर जे बसवल्यानंतर साधारण त्याचं जे आम्ही वॉटर कॅपॅसिटी होल्डिंग कॅपॅसिटी सगळं चेक केलं तर आमच्या बागेला फक्त 5 तासाची पाण्याची गरज होती। आम्ही 40 तास पाणी देत होतो। ही सगळी चुकीची पद्धत होती आणि त्यामुळे मग आमच्या द्राक्ष बागेला, विरीला जो माल यायचा तो काही कमी जास्त यायचा। मग त्यानंतर आम्ही त्याच वर्षी बाग रिन्युएशनचा प्लॉट म्हणजे इडून आर्म रिन्युएशनचा निर्णय घेतला मार्च 2022 मध्ये। 22 मध्ये तो निर्णय घेतल्यानंतर मग पाणीचं जे छाटलं साधारण जेव्हा रिन्युएशन केल्यानंतर 1 महिनाभर त्याला पाणीच लागत नव्हतं झाडाला। मग आम्ही बसायचो, खड्डा चेक करायचो, पाणी तर काही झाड मागत नव्हतं। मग पाणी 22 दिवसानंतर यायचं। मग नंतर त्यानंतर तो जो माल आमचा अप्रतिम झाला आणि आमच्याकडे थोडी पाण्याची अडचण असल्यामुळे आमची आळंदी डावा कॅनलवर आमचं सगळं पाण्याचे अवलंबून राहायचं। मग आमचं पाण्याचं एकदम नियोजन आणि वेळेची बचत झाली, खताची बचत झाली। त्यानंतर मागच्या वर्षी जो सप्टेंबरमध्ये आम्ही माल जी कटिंग केली, म्हणजे जी गोडी बारात छाटणी, तर प्रचंड असा माल, म्हणजे साधारण त्याच्यात झाल्यानंतर जो दिसला तो माल आम्ही कमी केला। कमी करून तो मागच्या वर्षी साधारण 2 एकरामध्ये 15 टन माल हा हार्वेस्टिंग झाला आणि राहिलेला 5-6 टन माल हा आम्ही लोकल मार्केटला इथं दिला। मग त्यानंतर उन्हाळ्यामध्ये जसं मागच्या वर्षी जसं नियोजन करत आम्ही आतापर्यंत पोहोचलेलो आहे। साधारण आता या प्लॉटची कटिंग ही 27 सप्टेंबरची आहे। कटिंग केल्यानंतर साधारण पहिलं पाणी हे 18व्या दिवशी आलेलं आहे। तिथून नंतर परत पुढे आम्ही वाट बघून ते पाणी 30व्या दिवशी आलेलं आहे। 30व्या दिवसानंतर परत 39व्या दिवशी पाणी आलेलं आहे। 39व्या दिवसानंतर परत 51व्या दिवशी पाणी आलेलं आहे, तिसरं पाणी। चौथं पाणी हे 62व्या दिवशी आलं आणि काल आता या प्लॉटला 8 तारखेला 6 तासाचं ऍप्लिकेशन, हे 6वं पाणी, खतं आणि ते साधारण फक्त ह्या पाण्याला म्हणजे 6च पाणी आजपर्यंत गेलेले। पूर्वी आम्ही आतापर्यंत 74 दिवसात असताना साधारण 4थ्या-5व्या दिवशी द्यायचो 4-4 5-5 तास। तर त्या हिशोबाने पूर्वी जर ठरलं असतं तर साधारण 74 दिवसामध्ये म्हणजे 20 पाणी आमचे आतापर्यंत गेले असते। 20 पाणी, खतं, वेळ, विजेची बचत, पाण्याची बचत, त्या दृष्टीने हे सुद्धा एक मुद्दा महत्वाचा आहे। आणि एकदम म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्याच्याकडे पाणी कमी आहे, ज्याच्याकडे वेळेची अडचण आहे, लाईटीची अडचण आहे, त्यांनी हे मशीन बिंदास बसवा। मी काही कोणत्याही कंपनीला प्रलोभनाला बळी न पडता, हे माझा स्वतःचा अनुभव आहे। मी माझं शेजारी टोमॅटोचं क्षेत्र आहे, त्या टोमॅटोवर बसवलेलं आहे आणि मी पुढील वर्षी प्रत्येकाला सांगतो का तुम्ही ज्यांना पैशाचे जसे शक्य आहे, ज्यांना पाण्याची अडचण आहे, त्यांनी हे मशीन बसवा, निश्चित बसवा, एवढं मी सांगतो आणि थांबतो।